नवीन वर्षाचा प्रारंभ अंबरनाथकरांसाठी आरोग्यदायी ठरला आहे. भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर, जीबीके फाउंडेशन आणि ॲडव्हान्स योगा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारीपासून मोफत योगा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे आयोजन भाजप प्रदेश सरचिटणीस व अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. हे योगा प्रशिक्षण वर्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील स्वानंद हॉल येथे आयोजित करण्यात आले आहेत. दररोज सायंकाळी 5:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना योगा शिकण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी स्वानंद हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या योगा उपक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती लावून नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक शांती यासाठी योगाचा विशेष महत्त्व असून या उपक्रमातून अंबरनाथकरांना मोफत योगा प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, दत्ता देशमुख, राजेंद्र अप्पा कुलकर्णी, दिलीप कनसे, लक्ष्मण पंत, ओमकार काळे, विजय सिंग, साईनाथ गुंजाळ, श्रद्धा गुंजाळ, सुनीता लयाळ, ज्योती डोंगरे, वृंदा पटवर्धन, कांचन मिश्रा, कुसुम रोहिदास, मंजू ढल आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, शक्तीची देवता बजरंगबली यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आज व या ठिकाणी योगाचा कार्यक्रम प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हा सुद्धा एक योगायोग आहे. मी 65 वर्ष माझं वय आहे. दिनेश सर मला भेटले. साधारणतः योगाबद्दल जो माझा गैरसमज होता की योगा हे टाइमपास आहे, याने शरीर सृष्टी कशी बनवू शकते, याने कसा काय पेशंट बरा होऊ शकतो, अगदी 2 महिन्यापर्यंत माझा हा गैरसमज होता. योगा दिनाच्या दिवशी सरांनी ह्याच हॉलमध्ये एकदा योगाचे प्रात्यक्षिक दाखवले होते आणि मग मी अभिजित सरांना सांगितलं, आणि ते टीचर आपल्याकडे होते, त्यांचं काय नाव आहे, त्यांना जरा मला योगा शिकवतील का? आणि त्याप्रमाणे सर मला योगा शिकवायला तयार झाले आणि आज त्या योगातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित म्हणजे सर्वच बंधूंना, भगिनींना आजच्या नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आजच्या या नवीन वर्षाच्या, नवीन दिवसाच्या निमित्त या स्वानंद मॅरेज हॉलच्या सभागृहामध्ये जीबीके फाउंडेशन प्रामुख्याने सिंग सरांच्या माध्यमातून योगा सेंटरचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या उद्घाटन सोहळ्याचं निमित्त सर्व योगा प्रेमींचं या ठिकाणी मी त्यांना देखील धन्यवाद देतो, त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो. योगा ही भारताच्या संस्कृतीमध्ये जवळपास 2-3 हजार वर्षाचा इतिहास या ठिकाणी योगाला आहे. परंतु या वेस्टर्न कल्चरच्या काही गोष्टींमुळे योगा कुठेतरी काळाच्या पडद्यात लपले गेले होते. परंतु 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी विराजमान झाले पंतप्रधान म्हणून, आणि त्यांनी त्या ठिकाणी योगाला खरं त्या ठिकाणी दर्जा दिला, योगाला त्याचा सन्मान दिला. आणि आज आपण पाहतो की 21 जूनला ज्याला आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून मनवतो, संपूर्ण जगाच्या 160 देशांमध्ये त्या ठिकाणी योगासन हा साजरा केला जातो. योगाला कोणत्याच प्रकारचे नुकसान नाही, तर फक्त फायदेच फायदे आहेत. आणि एक चांगलं लोकांना निरोगी बनवण्याकरता, लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा आणण्याच्या उद्देशाने
आज या ठिकाणी योगा केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. मी प्रामुख्याने ज्यांच्या माध्यमातून इकडे योगाचं शिक्षण प्रदान केलं जाणार त्या स्टिंग सरांना धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून म्हणजे उद्या मी असं अपेक्षित आहे की उपस्थितांमध्ये भरपूर जण उत्कलचे बॅच चालू होणार. जर का उद्याचा आपला वेळ आहे संध्याकाळचा 5:30 5:30 ते 8 तर उद्या इकडे उपस्थितांमध्ये भरपूर संख्या या ठिकाणी उद्या येईल योगा करण्याकरता आणि आपण एकमेकांना त्या ठिकाणी भेटत जाऊ